नमस्कार मंडळी, आज आपण सार्थ श्रीमद दासबोध दशक 14 त्यातील समास 7 याचे वाचन करणार आहोत, ज्याचे की शीर्षक आहे युगधर्म निरूपण. चला तर मग संकीर्तनाने सुरुवात करूया. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो. जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम. जय जय रघुवीर समर्थ. चला तर मग सुरुवात करूया. सार्थ श्रीमद दासबोध दशक 14 समास 7 युगधर्म निरूपण. संस्कृती, समाज आणि माणूस अशी मानवी जीवनाची 3 अंगे आहेत. कोणताही मानव समूह घ्या, कुटुंब, शासन, मंदिर, विद्यालय, व्यापार मंडळ अथवा विज्ञान भवन असू द्या, त्यास वरील 3 अंगे असतातच. मूल्यांच्या रूपाने संस्कृती साकार होते. माणसांमधील परस्परासंबंधीचे जे जाळे निर्माण होते, त्यामध्ये सामाजिक जीवन आकार घेते आणि प्रत्येक माणसाचे समाजातील स्थान, त्याचा दर्जा, त्याची भूमिका, त्याचे हक्क आणि त्याची कर्तव्ये या साऱ्यातून व्यक्तीचे जीवन विकसित होते. कोणत्याही समाजात सामान्य माणूस संस्कृतीने पूज्य मानलेल्या मूल्यांच्या सिद्धीसाठी समाजाने घालून दिलेल्या जीवन पद्धतीला अनुसरून आयुष्य घालवतो. मानवी जीवनाचा अटळ नियम असा आहे की कालांतराने मूल्यांमध्ये आणि जीवन पद्धतीमध्ये परिवर्तन घडवावे लागते. तसे घडले नाही तर समाजातील बहुसंख्य व्यक्ती अत्यंत स्वार्थी बनतात. समाजातील जिवंतपणा कमी होतो. समाजाची प्रगती खुंटते. प्रत्येक जिवंतपणे जगणाऱ्या समाजात निस्वार्थी माणसांचे काही प्रमाण असावे लागते. मी दुसऱ्यासाठी आहे, समाजासाठी आहे अशा वृत्तीने जगणारी माणसे ज्या समाजात नसतात, त्यात परस्पर संशय, अविश्वास, आपापसात वैर आणि एकमेकांचा घात या हीन प्रवृत्तींचा धुमाकूळ चालतो. श्री समर्थांच्या काळी भारतीय समाज असा स्वार्थाने बरबटलेला होता. सबंध भारतभर त्यांनी प्रवास केला आणि समाजाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी महाराष्ट्र पसंत केला. समाजात परिवर्तन घडवून आणण्यासाठी अनुकूल राजसत्ता अतिशय उपकारक ठरते. राज्यक्रांती आणि धर्मक्रांती समांतर चालल्या तर समाज परिवर्तन त्वरित घडून येते. महाराष्ट्रात शिवाजी राजाचा उदय झाल्याने धर्मक्रांती सोपी गेली. हे सारे सांगण्याचे कारण असे की श्री समर्थांनी समाज परिवर्तन करण्यासाठी व्यक्तीला सुधारण्यावर अत्यंत भर दिला. व्यक्तीचे अंतरंग सर्व मानवी संबंधाचे आणि मूल्यांच्या प्रचितीचे केंद्र आहे, असा त्यांचा ठाम विश्वास आहे. म्हणून दासबोधाच्या प्रथमार्धामध्ये त्यांनी संपूर्ण शांकर अद्वैत प्रतिपादन केले. त्यात हे अगदी निस्संदेहरित्या सांगितले. परंतु त्याच दासबोधाच्या उत्तरार्धामध्ये प्रपंचाखेरीज परमार्थ साधणारच नाही हे देखील तितक्याच निस्संदेहपणे सांगितले. मूल्यांमधील परिवर्तन ते हेच होय. कोणत्याही व्यक्तीला समाजापासून अलग काढता येत नाही. अनेकांशी अनेक तऱ्हेचे तिचे संबंध असतात. हे सर्व संबंध अत्यंत प्रेमाचे, आपलेपणाचे आणि निस्वार्थीपणाचे असावेत असा श्री समर्थांचा कटाक्ष आहे. बहुतांचे मुखी उरावे, बहुतांचे अंतरी भरावे, शहाणे करावे जन, पतित करावे पावन, दुसऱ्यास सुखी करावे, तेणे आपण सुखी व्हावे असा शहाण्या पुरुषाचा आदर्श त्यांनी जनतेपुढे ठेवला. सामाजिक जीवनातील परिवर्तन ते हेच होय. भारतीय समाजात ब्राह्मण पुढारी होता. तो बुद्धिमान, विद्वान, समजूतदार आणि कार्यक्षम होता. तोच भ्रष्ट झाला, अत्यंत स्वार्थी बनला, ध्येयच्युत झाला, अतिहीन पातळीवरील जीवन जगू लागला. त्यामुळे सबंध समाज दिशाहीन होऊन विस्कळीत झाला. त्याचे श्री समर्थांना फार वाईट वाटले. इतर थोर संतांप्रमाणेच ते ब्राह्मण्याचे म्हणजेच उत्तम जीवन पद्धतीचे पक्षपाती आहेत. ब्राह्मण या व्यक्तीचे पक्षपाती नाहीत. समाजात पुष्कळ माणसे निस्वार्थी बनावी. सर्वांनी परस्परांवर मनापासून प्रेम करावे आणि त्यात भगवंताचे स्मरण ठेवावे. अशा रीतीने प्रपंच व परमार्थ दोन्ही साधून समाधान भोगावे. श्री समर्थांचे सामाजिक तत्वज्ञान असे आहे. चला तर मग आता ओवी वाचनाला सुरुवात करूया.
सार्थ श्रीमद दासबोध दशक 14वे समास 7वा. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. नाना वेश नाना आश्रम सर्वांचे मूळ गृहस्थाश्रम, जेथे पावती विश्राम त्रैलोक्यवासी. सर्व आश्रमांना गृहस्थाश्रमाचा आधार असतो. थोर पुरुष गृहस्थाश्रमात निर्माण होतात आणि त्याच्याच आश्रयाने जगतात. नाना प्रकारचे वेश, नाना प्रकारचे आश्रम आहेत, पण गृहस्थाश्रम या सर्वांचे मूळ आहे. त्रैलोक्यातील सर्व लोकांना अखेर गृहस्थाश्रमात विश्रांती लाभते. देव ऋषी मुनी योगी नाना तापसी वीतरागी, पितृ आदी करुण विभागी अतीत अभ्यागत. देव ऋषी मुनी योगी अनेक तापसी व विरक्त पुरुष, पितर आणि इतर हविष्य अन्नाचे भागीदार, तसेच अतिथी व अभ्यागत गृहस्थाश्रमी निर्माण झाले. आपला आश्रम टाकून गेले, परंतु गृहस्थागृही हिंडू लागले कीर्ती रूपे. हे सगळेजण गृहस्थाश्रमातच जन्मास येतात. नंतर ते आश्रम सोडून जातात व साधना करतात, परंतु पुढे कीर्ती मिळवल्यावर ते गृहस्थांच्या घरीच राहतात आणि संचार करतात. या कारणे गृहस्थाश्रम सकामध्ये उत्तमोत्तम, परंतु पाहिजे स्वधर्म आणि भूतदया. यामुळे गृहस्थाश्रम हा सर्व आश्रमात उत्तम आश्रम आहे, परंतु त्यात स्वधर्माचे आचरण आणि भूतदया या दोन गोष्टी असाव्यात. जेथे षडकर्मे चालती, विद्योक्त क्रिया आचरती, वाग्माधुर्ये बोलती प्राणी मात्रासी. अध्ययन, अध्यापन, यजन, याजन, दान व प्रतिग्रह ही षटकर्मे जेथे चालतात, धर्मशास्त्राप्रमाणे सर्व क्रियांचे आचरण घडते, जेथे सर्व लोकांशी गोड वाणीने बोलणे चालणे होते. सर्व प्रकारे नेमक शास्त्रोक्त करणे काही एक, त्याही मध्ये अलौकिक तो हा भक्ती मार्ग. जे काही करायचे असेल ते सर्व प्रकारे नियमित आणि शास्त्रोक्त पद्धतीने जेथे केले जाते तो गृहस्थाश्रम उत्तम होय. त्यातले त्यात देखील जेथे अलौकिक असा हा भक्ती मार्ग आढळतो तो गृहस्थाश्रम तर धन्य होय. गृहस्थाश्रम उत्तम खरा, पण ज्याचे चित्त भगवंताकडे लागले आणि ज्याच्या अंतःकरणात वैराग्य उदय पावले तो सर्व संग परित्याग करून साक्षात्काराच्या मागे लागतो. अशा उदासीन वृत्तीच्या आत्मज्ञानी पुरुषाला पाहिले की समाधान होते, परंतु मोठ्या पुण्याईनेच अशा पुरुषांची गाठ पडते. पुरश्चरणी काया क्लेसी, दृढव्रती परमसायासी, जगदीशा वेगळे जयासी थोर नाही. जो पुरश्चरणे करतो, शरीराला कष्ट देण्यास मागे पुढे पाहत नाही, दृढपणाने आपले व्रत सांभाळतो, खूप श्रम करतो, या सर्व गोष्टी असून ज्याला एका भगवंतांवाचून इतर काहीच श्रेष्ठ वाटत नाही. काया वाचा जीव प्राणे, कष्टे भगवंता कारणे, मने घेतले धरणे भजन मार्गी. शरीराने, वाणीने, जीवाने, प्राणाने जो भगवंतासाठी कष्ट करतो, ज्याचे मन भजन मार्गात जणू काय धरणे घेऊन बसते, ऐसा भगवंताचा भक्त विशेष अंतरी विरक्त, संसार सांडून झाला मुक्त देवा कारणे. असा जो भगवंताचा भक्त असतो आणि त्यातले त्यात आतून विरक्त असतो, तो भगवंतासाठी संसार सोडून मोकळा होतो. गृहस्थाश्रम कितीही उत्तम असला तरी अतिवैराग्य संपन्न ब्रह्म जिज्ञासू पुरुषाला त्यात राहणे कठीण जाते. म्हणून अशा पुरुषालाच संसार सोडण्यास संत परवानगी देतात. अंतरापासून वैराग्य तेची जाणावे महद्भाग्य, लोलंगते एवढे अभाग्य आणि नाही. अगदी अंतःकरणापासून ज्याला वैराग्य असते तो अतिशय भाग्यवान समजावा. अतिशय आसक्ती किंवा लोभ असणे यासारखे दुसरे दुर्भाग्य नाही. राजे राज्य सांडून गेले, भगवंता कारणे हिंडले, कीर्ती रूपे पावन झाले भूमंडळी. मोठमोठे राजे राज्य सोडून निघून जातात आणि भगवंतासाठी वणवण हिंडतात. भगवंताची प्राप्ती करून घेतल्यामुळे या जगात ते कीर्ती रूपाने पावन होऊन जातात. ऐसा जो का योगेश्वर, अंतरी प्रत्ययाचा विचार, उकलू जाणे अंतर प्राणी मात्राचे. असा जो योगेश्वर असतो त्याच्या अंतर्यामी स्वानुभवाने निर्माण झालेला विवेक असतो, तोच सामान्य माणसाच्या अंतर्यामी अध्यात्माचा विकास करू शकतो. ऐसी वृत्ती उदासीन, त्याही वरी विशेष आत्मज्ञान, दर्शन मात्रे समाधान,
पावती लोक. त्याची वृत्ती उदासीन असते, अनासक्त किंवा वैराग्यशील असते. त्याही पेक्षा विशेष म्हणजे त्याला आत्मसाक्षात्कार झालेला असतो. त्याच्या नुसत्या दर्शनाने लोक समाधान पावतात. बहुतांशी करी उपाये, तो जनाच्या वाट्यान ये. अखंड जयाचे हृदये, भगवत रूप. जो पुष्कळांचा उद्धार करतो तो लोकांमध्ये प्रत्येकाच्या वाट्यास येत नाही. त्याचे मन निरंतर परमात्म स्वरूपाशी तदाकार होऊन राहते. जनास दिसे हा दुश्चित्त, परी तो आहे सावचित्त. अखंड जयाचे चित्त परमेश्वरी. त्याचे लक्ष धड कोठेच नाही असे लोकांना वाटते, पण अंतर्यामी तो अति सावध असतो, कारण त्याचे चित्त परमेश्वरापाशी अखंड चिकटलेले असते. उपासना मूर्ती ध्यानी अथवा आत्मानुसंधानी, नाही तरी श्रवण मननी निरंतर. आपल्या उपास्य देवतेच्या ध्यानामध्ये तरी तो गुंतलेला असतो, किंवा आत्मस्वरूपाच्या अनुसंधानात तरी तो लीन असतो, किंवा श्रवण मननात तरी तो निरंतर गुंतलेला असतो. पूर्वजांच्या पुण्यकोटी संग्रह असल्या गाठी, तरीच ऐसी याची भेटी होये जनासी. पूर्वजांच्या पुण्यकर्मांचा फार मोठा संग्रह जर पदरी असेल तरच अशा साक्षात्कारी थोर पुरुषाच्या भेटीचा योग लोकांना येतो. परमार्थामध्ये प्रत्यक्ष अनुभवाला अतिशय महत्व आहे. एखादा माणूस उगीच संसार सोडून निघून गेला आणि त्याला काही अनुभव साधला नाही तर त्याचे जीवन दोन्ही बाजूंनी वाया जाते. संसाराचे खोटेपण खरे पटून जो संसार सोडतो त्याला आत्मज्ञान प्राप्त होते. असा मनुष्यच स्वतः करून जगाला तारतो. प्रचितीविण जे ज्ञान तो आवघाची अनुमान, तेथे कैचे परत्र साधन प्राणियासी. जे ज्ञान प्रत्यक्ष अनुभवात उतरत नाही ते संपूर्णपणे कल्पनामय असते. अशा ज्ञानाने लोकांना अध्यात्माच्या साधन मार्गात मार्गदर्शन होत नाही. या कारणे मुख्य प्रत्यये प्रचिती वीण कामानये, उपाया सारिखा अपाये शहाणे जाणती. या कारणाने परमार्थामध्ये स्वानुभव प्रधान आहे. स्वानुभवाखेरीज इतर गोष्टी कामास येत नाहीत. येथे उपाय करायला जावे तर तोच अपाय बनतो, ही गोष्ट शहाणे जाणतात. वेडे संसार सांडून गेले, तरी ते कष्ट कष्टोंची मेले. दोहीकडे अंतरले इहलोक परत्र. एखादा वेडा माणूस उगीच संसार सोडून जातो, मग तो विनाकारण कष्ट भोगीतच मरून जातो. धड प्रपंच नाही व धड परमार्थ नाही अशी अवस्था होऊन दोन्हीकडे तो अंतरतो. रागे रागे निघून गेला, तरी तो भांड भांडोची मेला. बहुत लोक कष्टी केला, आपणही कष्टी. कोणी एखादा रागा रागाने घर सोडून निघून जातो आणि मग ज्याच्या त्याच्याशी भांडण तंटा करीत मरून जातो. असा माणूस पुष्कळांना कष्ट देतो आणि आपण देखील कष्ट भोगीतच मरतो. निघून गेला परी अज्ञान, त्याची संगती लागले जन. गुरु शिष्य दोघे समान अज्ञान रूपे. एक माणूस घर सोडून निघून गेला पण स्वानुभव नसल्याने अज्ञानीच राहिला. पण काही लोक त्याच्या नादी लागले. अशा ठिकाणी गुरु आणि शिष्य दोघेही अज्ञानाच्या एकाच पातळीवर असतात. आशाबद्धी अनाचारी निघोनी गेला देशांतरी, तरी तो अनाचारची करी जनामध्ये. वासनेने बरबटलेला आणि वाईट वर्तनाचा एखादा माणूस आपला देश सोडून दुसऱ्या देशाला गेला तरी तेथील लोकात त्याचे दुराचरण चालूच राहते. गृही पोटे विण कष्टती, कष्टी होऊन निघून जाती. त्यास ठाई ठाई मारिती चोरी भरता. घरी धड पोटाला मिळत नाही म्हणून एक माणूस कष्टी होऊन घर सोडून गेला, पण चोरीत सापडला म्हणून किंवा चोरीचा आळ येऊन पुष्कळ ठिकाणी त्यास लोकांकडून मार खावा लागला. संसार मिथ्या ऐसा कळला, ज्ञान समजून निघून गेला. तेणे जन पावन केला आपणा ऐसा. याच्या उलट संसार मिथ्या आहे, यात काही अर्थ नाही असे ज्याला खरोखर कळले तो आत्मज्ञानास पात्र होतो. असा पुरुष संसार सोडून निघून गेल्यावर तो स्वतः पावन होतोच, पण लोकांना देखील आपल्यासारखे पावन करतो. येके संगतीने तरती, येके संगतीने बुडती. या कारणे सत्संगती बरी पहावी. माणूस जसा संगतीने तरतो तसा तो संगतीने बुडतो, म्हणून शोधून सत्संगती धरावी. जेथे नाही विवेक परीक्षा, तेथे कैची असेल दीक्षा. घरोघरी मागता भिक्षा, कोठेही मिळेना. जो साधू विवेकाच्या कसोटीला उतरत नाही, विवेकाने घेतलेल्या परीक्षेला उतरत नाही,
त्याच्यापाशी अध्यात्माचे मार्गदर्शन करण्याचे सामर्थ्य नाही असे समजावे. उगीच घरोघरी भिक्षा मागितली तर ती कोठेच मिळत नाही. त्याचप्रमाणे उगीच ज्याच्या त्याच्यापाशी परमार्थ प्राप्त होत नाही. जो दुसऱ्याचे अंतर जाणे, देश काळ प्रसंग जाणे, तया पुरुषा काय उणे भूमंडळी. जो दुसऱ्याचे अंतःकरण ओळखतो, देश काळ प्रसंग जाणतो, अशा चतुर पुरुषाला जगात कोठेही काहीही कमी पडत नाही. यानंतर समासाच्या अखेरपर्यंत त्या काळच्या ब्राह्मण वर्गाची कशी दैन्यावस्था झाली होती याचे वर्णन आहे. हीन गोष्टीतून मन काढून उच्च ध्येयासाठी आपण जगायचे आणि अत्यंत निस्वार्थीपणाने लोकांना शहाणपण शिकवायचे, हा खरा ब्राह्मणांचा जीवनक्रम होय. त्यापासून ते किती भ्रष्ट झाले होते ते आता श्री समर्थ सांगतात. नीच प्राणी गुरुत्व पावला, तेथे आचारची बुडाला, वेदशास्त्र ब्राह्मणाला कोण पुसे. हलक्या दर्जाच्या माणसांकडे गुरुपणा गेला की मग आचाराचा लोप होतो. आचार लोप झाला की वेदशास्त्र व ब्राह्मण यांचे पूज्यपण नाहीसे होते. ब्रह्मज्ञानाचा विचारू, त्याचा ब्राह्मणासीच अधिकारू, वर्णानाम ब्राह्मणो गुरु ऐसे वचन. ब्राह्मणपणालाच फक्त ब्रह्मज्ञानाचा अधिकार आहे. ब्राह्मण सर्व वर्णांचा गुरु आहे असे वचन आढळते. ब्राह्मण बुद्धीपासून चेवले, आचारापासून भ्रष्टले, गुरुत्व सांडून झाले शिष्य शिष्यांचे. पण सध्या ब्राह्मणांची बुद्धी चांगल्यापासून ढळली असून ते आचार भ्रष्ट झाले आहेत. आपले उच्च स्थान सोडून शिष्यांचे शिष्य झाले आहेत. कित्येक दावल मलकास जाती, कित्येक पिरास भजती, कित्येक तुरुक होती आपले इच्छेने. पुष्कळ ब्राह्मण दावल मलक नावाच्या प्रसिद्ध पिरास जातात. काही ब्राह्मण इतर पिरांना भजतात. काही ब्राह्मण आपण होऊन मुसलमान होतात. ऐसा कलयुगींचा आचार, कोठे राहिला विचार, पुढे पुढे वर्णसंकर होणार आहे. या कलियुगामध्ये असा आचारलोप झाला आहे. अर्थात विचार पण कोठे उरला नाही. येणाऱ्या काळात तर वर्णसंकर होणार आहे. गुरुत्व आले नीच याती, काही एक वाढली महंती, शूद्र आचार बुडविती ब्राह्मणाचा. आध्यात्मिक गुरुत्व खालच्या दर्जाच्या लोकांमध्ये गेल्याने ते लोक आपली महंती कमी जास्त प्रमाणात वाढवतात. शूद्र लोक ब्राह्मणांचा आचार बुडवतात. हे ब्राह्मणास कळेना, त्याची वृत्तीच कळे वळेना, मिथ्या अभिमान गळेना मूर्खपणाचा. आपला अधपात होत आहे हे काही ब्राह्मणांच्या ध्यानात येत नाही. त्यांची वृत्ती काही सुधारत नाही. मूर्खपणाचा अभिमान ते सोडित नाही. राज्य नेले म्लेंची क्षेत्री, गुरुत्व नेले कुपात्री, आपण अरत्री ना परत्री काहीच नाही. मुसलमान व क्षत्रियांनी त्यांचे राज्य जिंकून घेतले. त्यांचे गुरुत्व भलत्याच लोकांच्या हाती गेले. धड इहलोक नाही व धड परलोक नाही, काहीच नाही, अशी त्यांची अवस्था झाली आहे. ब्राह्मणास ग्रामणीने बुडविले, विष्णूने श्रीवत्स मिरविले, त्याच विष्णूने श्रापिले हरशर मे. गावगुंडी केल्यामुळे ब्राह्मणांना अशी हीन दशा प्राप्त झाली. विष्णूने श्रीवत्स ही खूण मिरवली अशी ब्राह्मणांची थोरवी होती. त्याच विष्णूने परशुरामाचा अवतार घेऊन त्यांना शापिले. आम्हीही तेची ब्राह्मण, दुःखे बोलिले हे वचन, वडील गेले ग्रामणी करून आम्हा भोवते. आम्ही देखील ब्राह्मणच आहोत. ब्राह्मणांच्या दुस्थितीबद्दल आम्ही दुःखाने बोललो. वडील माणसे गावगुंडी करून गेली, ते आम्हाला सध्या भोवते आहे. अतांचे ब्राह्मणी काय केले, अन्न मिळेना ऐसे झाले, तुम्हा बहुतांचे प्रचितीस आले किंवा नाही. बरे, सध्याचे ब्राह्मण तरी काय नीट वागत आहेत? खायला अन्न मिळत नाही अशी त्यांची दशा आहे. मी म्हणतो हे तुमच्यापैकी पुष्कळांच्या अनुभवास आले आहे. बरे, वडिलास काय म्हणावे, ब्राह्मणाचे अदृष्ट जाणावे, प्रसंगे बोलिले स्वभावे, क्षमा केले पाहिजे. जाऊ द्या, वडील माणसांना दोष देऊन तरी काय फायदा. आपलाच पुरवठेवा वाईट आहे असे म्हणायचे. सहज विषय निघाला म्हणून हे बोललो, त्याबद्दल मला क्षमा करावी. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे युग धर्म निरूपण नाम समास 7वा. तर श्रोते हो, अशा रीतीने आपले येथे दशक 14व्या मधील समास 7व्याचे वाचन पूर्ण झाले आहे. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत.
हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे। जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो। जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ। चला तर मंडळी, पुढील भागात परत भेटूया। नमस्कार। हरिओम हरिओम हरिओम।